जोपर्यंत मित्रांनो, जोपर्यंत तुमचा 1 CR अप्रोच होत नाही तोपर्यंत हा फॉलोअप माझ्याकडून कन्सिस्टंटली तुम्हाला राहील. आणि एकदा का 1 CR झाला की माझी फॉलोअपची भाषा बदलेल. फॉलोअपची भाषा अशी राहील की हे घ्या, हा एवढा एवढा अमाऊंट इकडे फिरायला जा, किंवा हा कंझ्युम करा, हा वापरा, ठेवू नका. सुरुवातीला इन्व्हेस्ट करा ही माझी लँग्वेज आहे. नंतर ही लँग्वेज माझी उद्या तुमच्या बाबतीत बदललेले असणार आहे. आता सुरुवात करूया आजच्या कन्सेप्टकडे. आपण प्रत्येक मंडेला वेगवेगळा टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, आणि या प्रत्येक टॉपिक मधून आपला फायनान्शियल जर्नी कसा सहज होईल, कसा चांगला होईल याचा आपण विचार करत असतोय. सो मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आता आजच्या पॉइंटला, की या सगळ्या जर्नीमध्ये आपण नेहमी फायनान्शियल कन्सेप्ट जो आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये उपयोगाला आणता येईल हे मीच ठरवतोय आणि तुम्हाला मी शेअर करतोय. सो तुमच्याकडून फीडबॅक हवा आहे असा, की या जर्नीमध्ये असा कोणता सपोर्ट तुम्हाला हवा आहे की ज्या माध्यमातून आपला फायनान्शियल जर्नी अजून एक नेक्स्ट लेवलवरती जाईल. असा कोणता टॉपिक हवा आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला हा सपोर्ट भेटेल, तुम्हाला तुमच्या या फायनान्शियल जर्नीमध्ये स्ट्रगल आहे तो स्ट्रगल कमी करायला मदत करू. कन्सिस्टन्सीसाठी मदत लागेल. कन्सिस्टन्सी कशा स्वरूपातली? म्हणजे व्यायामातली कन्सिस्टन्सी आहे, आर्थिक नियोजनातली कन्सिस्टन्सी असेल, आपलं ध्येय साध्य ठेवण्यातली किंवा इन्व्हेस्टमेंट करत राहण्यातली कन्सिस्टन्सी असेल, किंवा इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासंदर्भातली, इन्कम वाढवण्यासंदर्भातली, कशा कुठला सब टॉपिक अपेक्षित आहे? इन्कम वाढवण्यासंदर्भातली मे बी तो पॅसिव्ह इन्कम असू शकतो. ओके किरण साहेब, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येऊ. मी ना एक पॅसिव्ह इन्कमचा फ्लोचार्ट दाखवतो की पॅसिव्ह इन्कम करण्यासंदर्भात मी एक रोडमॅप बनवलेला आहे. आणि तो रोडमॅप अतिशय फुलप्रूफ आहे, बिकॉज मी आता 9 ते 10 वेगवेगळे पॅसिव्ह इन्कम जनरेट करतोय. मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहेत की ज्या आधारे मी ऍक्टिव्ह जॉब मी क्विट करू शकलो, चांगला जॉब मी क्विट करू शकलो. त्याचा जो एक फ्लोचार्ट आहे तो फ्लोचार्ट म्हणा किंवा स्टेप्स म्हणा, ते आता मी तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करतोय. जर्नी टुवर्ड्स पॅसिव्ह इन्कम. हे आपण मान्य केलं पाहिजे की पॅसिव्ह इन्कम जो आहे हा पॅसिव्ह इन्कम लहानपणापासून किंवा मे बी जॉब करत असताना असेल किंवा अनेक कारणाने असेल, या पॅसिव्ह इन्कमला सुरुवातीला खूप हलक्यात घेतलं जातं. अरे मला काही गरज नाही पॅसिव्ह इन्कम, माझा ऍक्टिव्ह इन्कम आहे ना. म्हणजे खास करून नोकरदार वर्गाने, माझा ऍक्टिव्ह इन्कम आहे ना, मग मी कशाला माझा वेळ वगैरे हे करू की माझ्या पॅसिव्ह इन्कम जनरेट करायला वगैरे वगैरे. तर थोडस लाईटली घेतलं जातं. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, एक्स्ट्रा काम करणं, एक्स्ट्रा मेहनत घेणं वगैरे, कशासाठी हा प्रश्न होऊन ह्या टॉपिककडं थोडंसं हलक्यात घेतलं जातं, असंच आहे एक थोडंसं ऑब्झर्वेशन. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपल्याला फ्रीडम फ्रीडम हे पैशातच नसतं, तर फ्रीडम हे वेळेच्या इम्प्लिमेंटेशन आहे. वेळ कसा वापरतो त्याचं एक मोठं फ्रीडम भेटतं, स्वातंत्र्य भेटतं. आणि त्या स्वातंत्र्य भेटण्याची ही एक विंडो आहे. विंडो, आय रिपीट, आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य भेटण्यासाठी पॅसिव्ह इन्कम एक विंडो आहे. ही विंडो एवढी पॉवरफुल बनवायची की कधी त्या विंडोचा दरवाजा होईल हे सांगता येत नाही. आणि एकदा का दरवाजा झाला तर आपल्याला टाइम फ्रीडम भेटतं. इतकं हे सिरियसली पॅसिव्ह इन्कम कडे पाहिलं पाहिजे आपण. मग पॅसिव्ह इन्कम करत असताना 2 महत्वाचे टॉपिक येतात. त्यातला पहिला टॉपिक आहे स्किल बेस्ड पॅसिव्ह इन्कम, आणि दुसरा टॉपिक आहे पोर्टफोलिओ बेस्ड पॅसिव्ह इन्कम. स्किल बेस्ड पॅसिव्ह इन्कम आणि पोर्टफोलिओ बेस्ड पॅसिव्ह इन्कम. आता मोस्टली नोकरदार वर्गाची कशी परिस्थिती असते की जो काही पगार येतो त्याच्यामध्ये काही अगोदरचे काही डिसिजन्स असतात, इन्व्हेस्टमेंट करायच्या अगोदरचे काही डिसिजन्स असतात की ज्याच्यामध्ये हे सगळे ट्रान्झॅक्शन हे लॉक झालेले असतात. म्हणजे कोणी तर घर घेतलेलं असते, कोणी कार घेतलेल्या असत्या, आणि त्या सगळ्यामध्ये जो काही आपला पगार येत असतो आणि ते ईएमआय, ते कर्ज, घर खर्च, हे सगळं लॉक झालेलं असतंय. यामध्ये आपल्याला ऍडिशनली इन्व्हेस्टमेंट स्कोपच दिसत नाही, अशी एक परिस्थिती असते नोकरदार वर्गाची. दुसरी परिस्थिती अशी असते की एका बाजूला इन्व्हेस्टमेंट वगैरे म्हणजे भरपूर करू शकतोय, पण हे करताना वेगवेगळे असेट क्लास घेतले जातात, ते काय कदाचित चुकीचे असू शकतात. ठीक आहे, मग ह्या दोन्ही लेवलवरती
अशी परिस्थिती आहे की पॅसिव्ह इन्कम जनरेशनसाठी एक वेगळा दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे, सो दॅट आपल्याला या दोन्ही लेवलमधून मार्ग काढून एक पॅसिव्ह इन्कमची जर्नी चांगली स्टार्ट करता येतील. मग यातला पहिला बेस असा आहे की पोर्टफोलिओ बेस्ड. मग जी इन्व्हेस्टमेंट येते ती इन्व्हेस्टमेंट, सॉरी, जो काही आपल्याला कॅश फ्लो येतो त्या कॅश फ्लो मधून इन्व्हेस्टमेंट करत राहणं हे काय, आणि ही लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे पॅसिव्ह इन्कमची. ते काय आज आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि उद्या लगेच चालू होते असं नाही. कमीत कमी 7 वर्ष तरी लागतात त्या इन्व्हेस्टमेंटसाठी. मग आता हे 7 वर्ष हे मी परत टेक्निकली स्टेप सांगतो त्यामध्ये. ही 7च वर्ष का? एक डेटा मी तुम्हाला शेअर करतो. त्या डेटाच्या माध्यमातून तुमच्या एक कन्सेप्ट क्लिअर होईल. ज्यांचं इन्कम कमी आहे, ज्यांना वाटतं की आपल्या आयुष्यात पाहिजे तसा कॅश फ्लो जनरेट होत नाहीये, तर पॅसिव्ह इन्कम करायला पोर्टफोलिओ बेस्ड कसं आहे हे मी तुम्हाला सांगतो. स्लाइड मी तुम्हाला शेअर करतोय. या माध्यमातून आपल्याला काय कळतंय, थोडस झूम करतो. येस, या माध्यमातून काय करतंय, जर SIP अमाऊंट 10,000ची SIP अमाऊंट 8 वर्ष जर ठेवली, तर तिथून पुढे कायमस्वरूपी 10,000 रुपये आपल्याला भेटत राहतील ऍज अ पेन्शन, ऍज अ पगार, ऍज अ सॅलरी, ऍज अ पेन्शन किंवा ऍज अ पॅसिव्ह इन्कम. इथं 8 वर्ष दिलंय, ऍक्च्युली ते 7च वर्ष आहे. या ICICIच्या स्कीमनं एक थोडंसं सेपर कन्झर्वेटिव्ह अप्रोच ठेवून हे 8 वर्षाचं दिलेलं आहे, ज्याला फ्रीडम SIP म्हणतात. ठीक आहे. मग हे आपण 7 वर्षांमध्ये आपण अचीव्ह करू शकतो. मग आता हे 10,000 रुपये भरले पाहिजेत का? नाही. तुम्ही इथं एक्स अमाऊंटची SIP कराल, 8 वर्ष ठेवाल, तर 8 वर्षानंतर एक्स अमाऊंटचं इन्कम आपल्याला कायमस्वरूपी जनरेट होत जाईल. अशा इन्कम सोर्सला आपण पोर्टफोलिओ बेस्ड इन्कम म्हणू शकतोय. मग तुम्ही 10,000ची जसं बी 10 वर्ष ठेवली, तर 15,000 रुपये तिथून पुढे कायमस्वरूपी पगारासारखे किंवा पेन्शन सारखी तुम्हाला भेटत राहतील. 10,000 रुपये 12 वर्ष ठेवले, 20,000 रुपये भेटतील. मग आता 10,000 ही तशी मोठी अमाऊंट नाहीये, पण 12 वर्ष सातत्याने ठेवले तर एक 20,000 रुपये आजच्या तारखेला शहरी नियमशहरी भागात सुद्धा, गावात तर वेल अँड गुड, पण शहरी नियमशहरी भागात सुद्धा 20,000 रुपये मिनिमम आपला दैनंदिन खर्च त्याच्यात भागू शकतोय. ही एवढी तगडी अमाऊंट त्याच्यामध्ये जनरेट होत्या. मग एकदा का आपला घर खर्च चालवण्याचं टेन्शन जर मिटलं तिथून पुढे लाईफ टाईम, तर आपल्याला वेळेचं स्वातंत्र्य भेटतंय, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य भेटतंय. सो या कन्सेप्टला SWP म्हणतात. पण एक सुरुवातीला काही 8-10 वर्ष 12 वर्ष तरी आपल्याला सातत्यानं इन्व्हेस्टमेंट करत राहणं गरजेचं आहे. म्हणजे 10,000च्या ऐवजी तुम्ही एक अमाऊंट काय ठेवाल त्या पट्टीत इकडं आपल्याला विड्रॉल वाढतं. सो हा झाला पहिला पोर्टफोलिओ बेस्ड पॅसिव्ह इन्कम. ओके. आय होप की या रिलेटेड तुमचे काही डाऊट्स नसावेत. आता दुसरा जो येतोय कॅटेगरी, ते आहे स्किल बेस्ड इन्कम. आता अशी परिस्थिती आहे असं समजू की आपला हा ऍक्टिव्ह ग्रुप म्हणजे नेहमी आपल्या सेशनमध्ये येत आहेत, SIP चालू आहे, इन्शुरन्स वगैरे घेतलेले आहेत आणि थोडासा वेळ भेटतोय. मग वेळ किती? काही जणांना तासभर भेटत असेल, काही जणांना त्याच्यापेक्षा जास्त भेटत असेल. जनरली 4 तास तरी भेटायला पाहिजे. माझं स्वतःचं असं अनालिसिस आहे की जो नोकरी करतो त्या व्यक्तीला साधारण 24 तासातले 4 तास तरी स्वतःसाठी भेटले पाहिजेत. मग त्यातले ते 4 तास कदाचित तो कुटुंबासाठी व्यतीत करेल आणि एखादा दुसरा तास कुटुंबासाठी देईल, एखादा दुसरा तास स्वतःसाठी देईल. पण हे 4 तास हा टाइम भेटलाच पाहिजे. ओके. तर हे 4 तासापैकी एखादा तास 2 तास जरी स्वतःला भेटला, तर आपल्याला त्या वेळेचा वापर करून स्किल बेस्ड इन्कम जनरेट करता यायला पाहिजे. आता स्किल बेस्ड इन्कम जनरेट करत असताना एक फुल प्रूफ असा एक मी तुम्हाला रोडमॅप शेअर करेन.